नागपूरमध्ये पोलीस ठाण्यातच धमाल. शिपायाने सिनियर PSIवर केली मारहाण, पत्नीच्या तक्रारीने भडकला कॉन्स्टेबल. आपण पाहत आहात GD न्यूज, बातमी म्हणजे थेट वास्तव. नागपूरच्या कडगंज पोलीस ठाण्यात शुक्रवारी 13 फेब्रुवारी 2026 एक खळबळजनक आणि हायव्होल्टेज ड्रामा घडला. कौटुंबिक वादातून पोलीस शिपाई किरण विश्वनाथ कुकलरे, वय 28, याने ठाण्यातच आपल्या वरिष्ठ पोलीस उपनिरीक्षक PSI आदर्श भंडारे यांच्यावर हल्ला केला. मारहाण, शिवीगाळ, धक्काबुक्की आणि जीवे मारण्याच्या धमक्या देऊन ठाण्यात हंगामा माजवला. घटनेची पार्श्वभूमी अशी आहे की किरण कुकलरे यांची पत्नी लक्ष्मी ही कौटुंबिक छळाची तक्रार देण्यासाठी आपल्या भावासोबत कडगंज ठाण्यात आली होती. PSI आदर्श भंडारे तक्रार नोंदवत असताना किरणला याची माहिती झाली. तो तात्काळ ठाण्यात धडकला आणि फोनवर सुरू असलेला वाद थेट ठाण्यात आणला. तक्रार ऐकत असतानाच तो संतप्त झाला, शिवीगाळ करू लागला आणि PSI भंडारे यांच्यावर हल्ला करून मारहाण केली. सहकायांनाही गैरवर्तन केले. काही वर्षांपूर्वी किरणला निलंबित करण्यात आले होते, पण न्यायालयाच्या आदेशाने तो पुन्हा सेवेत सामील झाला. नंतर त्याची मुख्यालयात चालक म्हणून नियुक्ती झाली आणि अलीकडेच कडगंज पोलीस वसाहतीत तैनात करण्यात आला होता. PSI आदर्श भंडारे यांच्या तक्रारीवरून आरोपी किरण विश्वनाथ कुकलरे याच्यावर BNS कलम 132, शासकीय कामात अडथळा आणि इतर संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला अटक झाली असून पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. ही घटना पोलीस दलातील अनुशासन आणि वैयक्तिक विवादांच्या गंभीर समस्येकडे बोट दाखवते. आपण पाहत आहात GD न्यूज, बातमी म्हणजे थेट वास्तव.